इतरांप्रती प्रेम, लोकांना मदत करण्याची वृत्ती, हे सर्व त्यांचे गुण बघता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी म्हणजे 1992 ला राजीव गांधी सद्भावना पुरस्कार सुरू केला। सद्भावना म्हणजे काय? तर इतरांप्रती चांगली भावना, दुसऱ्यांचं हित जोपासणं, तसेच देशात प्रेम, एकता, शांतता प्रस्थापित करणे व वृद्धिंगत करणे या दृष्टीने सद्भावना दिन हा देशभर साजरा केला जातो। तसेच आजचा दिवस म्हणजे 20 ऑगस्ट हा 2004 पासून अक्षय ऊर्जा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येत आहे। कारण आपण जी दैनंदिन जीवनामध्ये जी पारंपरिक ऊर्जा वापरतो याचा स्रोत कधीतरी संपुष्टात येणारच आहे, कधीतरी ही ऊर्जा संपणारच आहे। म्हणून या पारंपरिक ऊर्जेला एक पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा वापरणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे, तिचं संशोधन करणे, विकास करणे ही क्रिया सतत चालू आहे। मग अपारंपरिक ऊर्जा म्हणजे काय?